लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये. भाजपाकडून 195 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. अशात अजित पवार यांच्या गटाकडून काही जागांसाठी आग्रह धरला जातोय. बारामतीसह 12 जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बारामती, रायगड, सातारा, शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा, हिंगोली या जागा लढण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे. भाजपच्या गडचिरोली, माढा या जागांची मागणी अजित पवार करतायत. शिवाय धाराशिव, परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवरही अजित पवार गटानं दावा केलाय. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या होम पिचवर अजित पवारांची तोफ आज धडाडणार आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं अजित पवार यांचा शेतकरी मेळावा होतोय. मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 6 JCBमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, शिरूर.